आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. मोहाडी उपनगरातील एका 70 वर्षीय वृद्ध महिलेची घरातच हत्या. परिसरात एकच खळबळ. धुळे शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. शहरातील मोहाडी उपनगरात राहणाऱ्या आणि भीक मागून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या एका 70 वर्षीय वृद्ध महिलेची घरातच हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर घरात चोरी झाल्याचेही समोर आले आहे. धुळे शहरातील मोहाडी उपनगर परिसर आज एका खुनाच्या घटनेने हादरून गेला. येथील वाल्मिक वसाहतीत राहणाऱ्या लीलाबाई हिरामन सूर्यवंशी वय 70 वर्ष यांचा मृतदेह त्यांच्याच घरात संशयास्पद स्थितीत आढळून आला. लीलाबाई या अत्यंत हालाखीचे जीवन जगत होत्या. परिसरात भीक मागून त्या आपली उपजीविका करत होत्या. दुर्दैव म्हणजे काही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाने कळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे त्या घरात एकट्याच राहत होत्या. काही अज्ञात संशयित आरोपींनी या वृद्ध महिलेचे तोंड दाबून निर्घृण हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. केवळ हत्याच नाही तर नराधमांनी या गरीब महिलेच्या घरातील गॅस सिलेंडर आणि इतर किरकोळ वस्तूंची चोरी करून पोबारा केला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली. आरोपींचा माग काढण्यासाठी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात सध्या कासून तपास सुरू आहे. मात्र भीक मागून जगणाऱ्या एका वृद्धेची हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ठाम मत मराठी न्यूज. सोपान देसाई, धुळे. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.